करण्यासाठी, हे धान्य साठवण्यासाठी, हे धान्य शिजवण्यासाठी आणि आपण शिजवलेलं अन्न खाण्यासाठी. लक्षात आलं? म्हणजे आपल्याला भांड्याची कशासाठी गरज असते? तर अन्न साठवण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी आणि अन्नाचं सेवन करण्यासाठी. म्हणजे आपण अन्न खाण्यासाठी पण वेगवेगळ्या भांड्यांचा वापर करतो. आता ही जी भांडी आहे आपल्या मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे आणि या भांड्याच्या स्वरूपामध्ये कसा बदल होत गेला त्याविषयीची माहिती आजच्या तासात आपल्याला बघायची आहे. धड्याचं नाव आहे भांड्यांच्या दुनियेत. धडा 5वा. सगळ्यांनी काढला धडा 5वा? सुरुवात करूया आपण. सगळ्यांनी लक्ष द्यायचे. मी धडा वाचणार आहे आणि नंतर तुम्हाला त्या आधारित काही प्रश्न विचारला आहे. जरा बाजूला ठेवते म्हणजे मग आपल्याला त्याची अडचण होणार नाही. करायचं सुरू. सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे. धडा 5वा भांड्यांच्या दुनियेत. उन्हाळ्याची सुट्टी सुरू होतात. अरुण व आजी आजोबांकडे गावी पोहोचली. तिथे मामांची मुलं त्यांची आतुरतेने वाट पाहत होती. आता काय मुलांची नुसती धमाल. आंबे, कलिंगड, ऊस खाणे आणि विहिरी पोहणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असे. उन्हामुळे आजी त्यांना दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही. दुपारी मुले घरातच काही ना काही खेळ खेळायचे. अशाच एका दुपारी मुले लपाछपी खेळत होती. माधववर राज्य होतं. आधी ती पोटीच्या खोलीत लपायला गेली. तेवढ्यात तिचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले. तिने पहिल्यांदा जाते पाहिले होते. हे काय आहे असे पुछून तिने आपल्या वडिलांना पोटीच्या खोलीत बोलावले आणि जाते दाखवले. त्यांच्याकडे पाहून जात्याने स्मित आश्चर्य केले. जाते म्हणाले, काय मुलांनो, ओळखलं का मला? मी जाते. कारण म्हणाले, तू इथे काय करतोस? जाते म्हणाले, काय सांगू तुम्हाला, आजकाल लोक माझा फक्त लग्नाची हळद करण्यासाठीच उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात. आता काय माझे नवे मित्र सगळे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. आधी ती म्हणाली, तुझे मित्र सगळे सगळे कोणते? आम्हाला नाही समजलं. जाते म्हणाले, तुम्हाला काहीच नाही माहीत आमच्याबद्दल. सांगूया का आपण यांना आपला जन्म, विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदलाविषयीची माहिती? खोटीतली जुन्या प्रकारची सर्व भांडे मला डोळवतात. दगडी पाटामधून ठाण. मी सांगतो त्यांना आपला इतिहास. बरं का मुलांना, मानव जसा शेती करू लागला, स्थिर जीवन जगू लागला, तशी त्याला अन्न शिजवणं, अन्न साठवणं यासाठी भांड्याची आवश्यकता वाटू लागली. या गरजेपोटी त्यानं मातीपासून मडकी, पसरट ताटल्या, वाडगे, पराती, रांजण, घडे अशा नित्योपयोगी वस्तू बनवल्या. माझं म्हणाला, अरे पण आम्ही आजही मातीच्या मडक्यातलं थंडगार पाणी पितो. छोट्या छोट्या मडक्यात दही लावतो. पण काय रे, माणसानं फक्त मातीचीच भांडी बनवली का? सुरेश म्हणाले, नाही, तसं नाही. मातीच्या भांड्याबरोबरच दगडी, लाकडी, चामड्याची भांडीही मानवाने तयार केली. तुम्ही चामडी फुटले, वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुम्ही कधी पाहिले आहेत का? मंदा म्हणाली, हो हो, मी अंतर्जालावर अशा भांड्याची खूप चित्र पाहिली आहेत. अजूनही आदिवासी भागातले लोक अशा वस्तूंचा उपयोग करतात. हेही वाचलं आहे. खलबत्ता म्हणाला, मुलांनो, लाकडापासून बनवलेली भिंतीलगत ठेवलेली काटवड बघा. गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं अशी पिठं मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा. आजही ग्रामीण भागात काही घरातून तिचा वापर होताना दिसतो. काटवटही राहून बोलू लागली. काटवट म्हणाली, अगं मंदा, तुला आठवतं का तुझ्या आजीला आमचा नवा मित्र मिसळची खूप भीती वाटायची. दाण्याचा कूट, मिरच्या, हळद, धने असं काही वेळ कुटण्यासाठी उकड, उसळ, दगडी खल किंवा खलबत्ता आजी वापरायची. पाटा वरवंटा वापरायची. आता तुम्हीच सांगा मुलांनो, आज उकळीमध्ये कोण पदार्थ कुटत बसते? लावला मिक्सर झालं का? वेळ वाचतो आणि श्रमही वाचतात. पूर्वी पिठाच्या मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या. गृहिणी जागेवर धान्याचं पीठ दळायच्या. धान्य पाकळायला
मंदा म्हणाले. हे सगळं खरं आहे, पण आज ही सर्व कामं करायला वेळ कोणाकडे आहे? दाते म्हणाले, मातीच्या व लाकडाच्या भांड्याबरोबर माणसानं तांबे लोखंड या धातूचा शोध लावला आणि मग भांडी बनवण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला. पण या धातूच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली बरं का. म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूचा खूप उपयोग होऊ लागला असंच तुला म्हणायचंय का? पण जाते भाऊ, आम्ही लोखंड आणि तांबे या धातूच्या भांड्याबरोबर चांदीची देखील भांडी पाहिली आहे. जाते म्हणाले, पलंग, खुर्ची, टेबल, कपाट, दारं, खिडक्या, मोठे दरवाजे यासारख्या लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर स्वयंपाकासाठी लोखंडी कढई, तवा यासारख्या भांड्यांचा वापर होतानाही तुम्ही पाहिला आहे. तांबा आणि लोखंड या धातूंच्या जोडीला चांदी, शिसं या धातूंचाही वापर सुरू झाला आहे. धातूच्या पाठोपाठ काचेपासून वस्तू बनवू लागल्या आहेत. तांबे आणि चांदीला पर्याय म्हणून संमिश्र धातू, पितळ, कांस यापासून भांडी बनवली जाऊ लागली. प्रशांत म्हणाला, मग स्टेनलेस स्टीलची भांडी वापरात कधी आली? सुरेश म्हणाली, पितळी व तांब्याच्या भांड्याची जागा अल्युमिनियम, इंडालियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली. सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळतात. जाते म्हणाले, पूर्वी आंघोळीसाठी जंगाळं, पाणी तापवायला बंब, पाणी साठवायला कळशी, घागर, तपेले हांडा असायचा. पण आता सर्रास प्लॅस्टिकच्या बादल्यात तर वापरतात. आज म्हणाला, काय रे जाते भाऊ, जेवणाच्या पंक्तीत ताट म्हणून केळीची पानं, पत्रावळी तसेच वाट्यासाठी द्रोण असायचे. हात धुवायला कसं असायचं, होय ना? जाते म्हणाले, अजून तुला बरंच माहिती पाहिजे. गाई म्हशीच्या दुधासाठी कासंडी किंवा चरबी, पाकासाठी कावळा, लोण्याचा वाडगा, तुपाची गुडली, भुसकुळी, ओगराळी, पळी, तरसाळी, कुंडा अशा कितीतरी नावांची भांडी स्वयंपाकघरात वापरत असायची. आता स्वयंपाकघरात गॅसची शेगडी वापरत असल्याने चूल व त्यावर स्वयंपाक करण्याचं प्रमाणही कमी होत आहे. सगळ्यांनी पाठ ऐकलंय? आणि फळ्यावर प्रश्न देणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. सुरुवात करायची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. ज्याचा धडा वाचून होईल त्यांनी हात वर करायचे. मी जेवढा पाठ वाचून दाखवलाय तेवढाच पाठ वाचायचा आहे, तुमचा वाचायचा नाही. पटापट वाचायचे बरं का. झालंय का वाचून?
वेळ कमी पण मातीच्या व लाकडाच्या भांड्या पाठोपाठ माणूस, तांब, लोखंड या धातूंचा शोध लावला आणि मग भांडी बनवण्यासाठी त्याचा वापर होता. आणखी कोण सांगते मला? कोण सांगते मुलींपैकी? आता भांड्याच्या स्वरूपात म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती अगोदर मातीची भांडी अस्तित्वात आली, लाकडाची भांडी अस्तित्वात आली, नंतर दगडाची भांडी अस्तित्वात आली, तांब्याची, अशी काय होत गेली प्रगती होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आता आपण थोडंसं आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की उन्हाळ्याची सुट्टी संपून गेली. कधी असते उन्हाळ्याची सुट्टी? मे महिन्यामध्ये. कोण कोण आपल्या मामाच्या गावाला गेलेलं होतं सांगा बरं? कुणीच नाही, तू एकटी गेली. बरं, आणखी कोण कोण कोण? तू पण गेली होती. हळूहळू एक एक हातवर यायला लागला. बरोबर आहे. मग तुम्ही मामाच्या गावाला गेला असेल, तुमचे मामाचे मुलं तिथं असतील तर आपण मामे भावंड म्हणतो. त्या मामे भावंडांशी तुम्ही खेळला असेल, खूप मजा केलेली असेल. काय काय खेळ खेळले बरं सांगा बरं मला? तू गेली होती ना, तू काय काय केलं सांग मला? मी लंगडी पाणी खेळली. बरं. अजून पकडापकडी खेळली. पकडापकडी खेळली. बरं, आणखी? बरं, तू काय खेळली? तू गेली होती ना मामाच्या गावाला? खो-खो खेळले. लंगडी. लंगडी. बरं. लंगडी, पकडापकडी, लपाछुपी. लपाछुपी, बरेच खेळ खेळले बघा. आता तुमच्यासारखाच अरुण आणि आदिती नावाची एक मुलगी होती. ती पण आपल्या मामाच्या गावाला गेलेली होती आणि मामाच्या गावाला गेल्यानंतर तिथं त्यांनी कलिंगडं खाल्ली, आंबे तोडले झाडाला. बघा उन्हाळ्यामध्ये वगैरे आंबे असतात, मग कैऱ्या तोडल्या, त्या खाल्ल्या. त्याच्यानंतर वेगवेगळे खेळ खेळले, पोहायला विहिरीवर गेले. आणि त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं. उन्हामध्ये आपली आई आपल्याला बाहेर खेळायला पाठवती का? नाही पाठवली. त्याचप्रमाणे अरुण आणि आदिती आजोळी गेलेली होती आणि त्यांचे घरातली आजी काय म्हटली, तुम्ही अजिबात बाहेर खेळायला जायचं नाही, तरी तुम्ही घरातच एखादा खेळ खेळा. मग त्यांनी लपाछपी खेळ खेळायला सुरुवात केली. कुणाला माहिती लपाछपी खेळ खेळलाय का कुणी? हो. कसा खेळला जातो सांगा? म्हणजे आधी आपण एका मुलावर राज्य असते की मग आपण कुठेतरी म्हणजे अशी जागा शोधून लपवून काढली. बरोबर आहे. सगळ्यांनी लपून बसायचं आणि एकावर काय असतं? राज्य. आता माझ्यावर राज्य आलेलं होतं आणि सर्व मुलं लपून बसायला जागा शोधत होती. त्यामध्ये लपता लपता ते कोटीच्या खोलीमध्ये गेले. कोटीची खोली तुम्हाला माहिती का? कशाला म्हणतात कोटीची खोली? हा? स्टोर आजचा तर स्टोर रूम. जुने सामान ठेवतात ती खोली. कोटीची खोली म्हणजे पहिल्यांदा धान्य साठवण्यासाठी जी खोली केली जायची त्याला म्हणायचं कोटीची खोली. धान्य साठवलं जायचं, त्याबरोबर आपल्या ज्या जुन्या वस्तू आपल्यासारख्या स्टोर रूम वगैरे वेगळं नाही. तिथं काय असायचं तर त्या कोटीच्या खोलीमध्येच वेगवेगळ्या जुन्या वस्तू ज्या आहेत त्या तिथं ठेवल्या जायच्या. मग आता कोटीच्या खोलीत ज्यावेळेस हे लपायला गेले त्यावेळेस त्यांना काय दिसलं? जातं. कोणी बघितलंय का जातं? बघा हे जातं असं असतं. हे जातं तुम्हाला दाखवायला नाही. तुम्ही बघितलंय का? हो. सगळ्यांनी जातं बघितलं. सांगा बरं, हे जातं बघितल्यानंतर अरुण आणि आदिती हे शहरामध्ये राहणारे होते, त्यामुळे त्यांना जात्याबद्दल काही माहिती नव्हती. त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटणार हे काय आहे. त्यांनी आपल्या मामे भावंडांना बोलवलं आणि मग भावंडांना म्हणले हे काय आहे. आणि त्यावेळेस जातं सगळे भांडी बोलायला लागली अशी कल्पना यामध्ये केलेली. तिथे भांडी एकमेकांशी काय करतात आहे? संवाद साधतात. जाता काय म्हणालं? ओळखलं का मुलांनो? मी कोण आहे? जाते. सांगा बरं ह्या जात्याचा उपयोग कशासाठी केला जायचा पूर्वी? बरोबर सांगते सांग.
मुगरा, डाळ दळण्यासाठी गहू बाजरी. डाळ दळण्यासाठी बरोबर आहे. तू सांग आता काय सांगितलं. डाळ दळण्यासाठी डाळ धान्य दळण्यासाठी जात्याचा वापर पूर्वी केला जायचा. आता आपण जात्याचा वापर करतो का. जात्याचा वापर आपण करत नाही. का करत नाही बरं. आता मिक्सर किंवा आता गिरणी पिठाच्या गिरण्या आलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यावर धान्य हे दळलं जातं आणि म्हणून आता पण काय केलं जातं. आता जात्याचा वापर केला जातो पण कशासाठी तर हळद लग्नाच्या वेळेस एक विधी असतो आणि त्यामध्ये काय करायचं हळद दळलेली जाते आणि ती हळद दळलेली काय केली जाते नवरा नवरीला लावली जाते आणि म्हणून हळद दळण्यासाठी फक्त आता त्या जात्याचा उपयोग केला जातो आणि काम झालं की परत ते जातं कोपऱ्यामध्ये ठेवून दिलं जातं. म्हणून जाताना असं वाटतं की अरे आता काय झालेलं आहे माझा वापर हळूहळू कमी झालाय आणि माझे इतर सगळे सोयरे विराजमान झालेले आहेत. आता यामध्ये विराजमान होणं म्हणजे काय. विराजमान होणं म्हणजे स्वयंपाकघरात काय झाले प्रवेशित झालेले आहे. आता पहिल्यांदा जातं होतं. आता बघा तुमचे तुमचे जसे नवीन मित्र येतात तसं काय झाले जात्याचे पण नवीन नवीन मित्र आले आणि ते मित्र स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. कोण कोण नवीन मित्र आहेत ते तुम्हाला नंतर कळणारच आहे. हाच मी नंतर तुम्हाला ते मित्र सांगणार आहे. तर हे जात्याचे मित्र हे आलेले आहेत. आता हे जात्याबरोबर जुना त्याचा जात्याचा मित्र जो होता तो म्हणजे पाटा आणि वरवडी. तुम्ही बघितलं सगळ्यांनी. हा आहे त्यात पाटा म्हणतात आणि हा आहे वरवंटा. मग आता यामध्ये भांडी आपापसात चर्चा करायला लागली. खूप भांडी तिथं ठेवलेली होती. पाटा वरवंटा मुसळ सगळी त्या कोटीच्या रूम मध्ये ठेवलेली होती आणि ती सगळी भांडी काय करायला लागली बोलायला लागली आपापसात चर्चा करायला लागली की ही जी मुलं आहेत त्या मुलांना आपल्या पूर्वजन्माविषयी काहीच माहिती नाही. मग आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आपल्या पूर्वजन्माविषयी आपली वाढ कसा होत गेली आपल्यामध्ये कसे बदल होत गेले याविषयीची माहिती सांगायची का अशी भांडी बोलायला लागली. मग सगळी पाटा काय म्हणतात की मी सांगतो भांड्याचा इतिहास. तर भांड्याचा इतिहास म्हणजे तुम्हाला सगळ्यांना 3री-4थीच्या पुस्तकामध्ये तुम्ही अश्मयुगीन माणूस अभ्यास केला आहे पाठ अभ्यासलेला आहे. या अश्मयुगीन माणसाने काय केलं सुरुवातीचं जीवन हे भटकं होतं. फळं गोळा करणं कंदमुळं गोळा करणं आणि त्याच्या आधारे उपजीविका केली जायची. मग हळूहळू काय झालं शेतीचा शोध लागला. शेतीचा शोध लागल्यामुळं काय झालं की मानवी जीवन हे स्थिर झालं आणि मानवी जीवन स्थिर झाल्यानंतर सर्व लोक तिथं वस्ती करून राहायला लागले. मग आता ह्या शेतातून आणलेलं जे धान्य आहे तर हे धान्य साठवायचं कशामध्ये काहीतरी आपल्याला अन्न साठवायचं किंवा धान्य साठवायचं असेल तर आपल्याला काहीतरी भांडी पाहिजे असा विचार या सगळ्या लोकांनी पूर्वीच्या अश्मयुगीन काळातल्या लोकांनी केला आणि त्यांनी भांडी शोधून काढायला सुरुवात केली. भांडी तयार करायला सुरुवात केली. मग सुरुवातीला जी भांडी तयार केली त्यांनी तर ती भांडी कशाची भांडी बनवली मातीची भांडी बनवायला सुरुवात केली. ही बघा ही मातीची भांडी मी तुम्हाला दाखवायला आणली की मातीपासून बनवलेलं आहे. ही बघा घागर कशासाठी वापरतो पाणी साठवण्यासाठी. बघा ही पण ही पण मातीचाच एक प्रकार आहे घागरीचा एक प्रकार आहे. या सगळ्यांचा वापर ह्याच्यासाठी पाणी साठवण्यासाठी केला जायला लागला. काय त्याचा वापर आपण स्वयंपाकासाठी करायला सुरुवात केली. म्हणजे ही सगळी वस्तू त्याच्यासाठी केली. आता ह्या मडक्यांचा वापर कशासाठी केला जातो बरं आता आपण पाणी साठवण्यासाठी करतो. आता प्रत्येकाच्या घरात आपल्याला सगळ्यांना माहिती की उन्हाळ्यामध्ये थंड पाणी प्यायचं असतं म्हणून आपण त्याचा वापर करतो. पण पूर्वीच्या काळी ही जी मडकी आहेत त्याचा वापर हा धान्य साठवण्यासाठी केला जायचा. धान्य असेल डाळी असेल तर आपण जर बघितलं तर घराच्या एका कोपऱ्यामध्ये उतरंड लावलेली असायची. ही मडकी एकावर एक ठेवून त्यामध्ये काय केलं जायचं धान्य. अगदी पैसे साठवण्यासाठी पण पैसे
टाकण्यासाठी पण ह्याचा वापर केला जायचा. असे हे असायचे. त्याच्यानंतर रांजण असायचे. रांजणाचा उपयोग पाणी साठवण्यासाठी केला जायचा. अजूनही बऱ्याचशा घरामध्ये रांजण आहे. खेडेगावामध्ये जर गेलं तर घराच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला पाणी साठवण्यासाठी रांजण असलेले आपल्याला दिसतात. आणि आपण आता बघतो की पूर्वीपासून मडक्याचा वापर करतो. आता पण आपण मडक्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करतो. आता बघा काही काय करतात, मडक्यामध्ये दही घालतात. मडक्यातलं दही चांगलं लागतं म्हणतात म्हणून मडक्यामध्ये दही घालतात. कुणी मडक्यामध्ये लोणचं पण घालतात. काही अजूनही मडक्यामध्ये अन्न शिजवतात. म्हणजे या मडक्यातलं अन्न हे चांगलं लागतं म्हणून मडक्याचा यामध्ये वापर केला जायला लागला. आणि मग त्यांनी प्रश्न विचारला की फक्त मातीची भांडी यामध्ये वापरली जात होती का, नंतर दुसरी कोणती भांडी नव्हती का? तर त्यावर त्यांनी उत्तर दिले की त्यानंतर लाकडाची भांडी अस्तित्वात. तुम्ही लाकडाची भांडी तुमच्या घरामध्ये आहे का? कुणाच्या घरामध्ये लाकडाची भांडी? कुणाच्या घरात नाही. कोणकोणती भांडी आहेत लाकडापासून बनवलेली? उलातलं लाकडाचं असतं. अगदी बरोबर आहे. आणखी रवी असते. आणखी ते लाटणं असलेले बघा. सगळ्यांनी बघितले, सगळ्यांना माहिती पोळपाट वाटणं. त्याच्यानंतर पाट पण आणलेले बघा. पाट लाकडापासून पाट बनवलेला असतो. आणखी सोफा. त्याच्यानंतर बघा लाकडाचं जास्त पण मी आणलेले. आणि ही जी आहे हे बनव. म्हणजे लाकडापासून अनेक वस्तू बनवल्या जातात. आणि त्याच्यामध्ये काठवट म्हणून एक वस्तू तुम्हाला माहीत नसेल. आता आपण बघा परात, तुमच्या सगळ्यांच्या घरात परात असेल. त्या परातीचा उपयोग आपण बाजरीची भाकरी करण्यासाठी, ज्वारीच्या भाकरी करण्यासाठी, त्याच्यानंतर गव्हाची कणिक मळण्यासाठी आपण काय करत असतो, परात वापरतो. आता आपल्याकडे स्टेनलेस स्टीलच्या पराती बऱ्याचशा घरामध्ये आहे. पण पहिल्यांदा काय असायचं तर काठवट म्हणून असायची. काठवट परात म्हणजे जी परात आता आहे त्याला पहिल्यांदा लाकडाची असायची, ती त्याला काठवट असं म्हटलं जायचं. लाकडाची परात. त्याचा उपयोग तुमच्या लक्षात आला. पीठ मळण्यासाठी या काठवटीचा वापर करायला सुरुवात झाली. आणि मग काठवट बनायला सुरुवात झाली. काठवट काय म्हणाली तर काठवट म्हणाली की मग अगं बंद, तुला आठवत आहे का की सुरुवातीला मला मिक्सरची खूप भीती वाटायची. मिक्सर कुणाचा मित्र होता बरं? आपण जात्याचा मित्र. अगदी बरोबर आहे. मग ते बंदाची आजी जी आहे जाते, तर ती जात्याविषयी काय म्हणते की जातं काय होतं, त्या जातं म्हणायचं की मला मिक्सरची खूप भीती वाटायची. कारण दुसरं आलं की आपल्याला असं वाटतं की आता आपलं अस्तित्व संपणार, आता त्याचंच अस्तित्व सुरू होणार. म्हणून काय व्हायला लागलं की जात्याला भीती वाटायला लागली मिक्सरची. पहिल्यांदा बघा की वेगवेगळ्या प्रकारची सांगितलं आपण धान्य चालण्यासाठी किंवा हळद दळायची असेल, डाळ दळायची असेल तर जात्याचा वापर केला जायचा. आणि दाण्याचा कूट वगैरे करायचा असेल तर खलबत्त्याचा वापर केला जायचा. तुम्ही बघितलं का खलबत्त्या कसं? छोटासा खलबत्ता आणलाय पहा, मला जेवढं सापडलं म्हणून. प्रत्येकाच्या घरात खलबत्ता असेल तर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा मिरची, धने, आणखी लसूण हे सगळे पदार्थ कुटण्यासाठी काय करतो आपण, हा खलबत्त्याचा उपयोग करतो. त्याच्यानंतर बघा आणखी गडाची वस्तू आणलेली आहे. हे जे आहे हे उखळ म्हणतात याला. असा एक खोलगट भाग असतो आणि हे उखळ जे आहे ना यामध्ये मुसळ असतं. त्या मुसळाच्या ह्याने काय केलं जातं, मिरची कुटण्यासाठी ह्याचा वापर केला जायचा पूर्वी. आता आपण मिरची काढण्याचं यंत्र सगळीकडे असतं त्यामुळे तिथून आपण मसाला करून आणतो. धान्य पण आता काय होतं, यंत्र वगैरे निघाले, नाहीतर पहिल्यांदा धान्य काढण्यासाठी पण या उकळाचा उपयोग केला जायचा. तर हे उकळ जे आहे ना त्या जमिनीमध्ये पुरलेलं असायचं आणि त्यामुळे काय हलायचं नाही आणि हे जमिनीत पुरलेलं असल्यामुळं त्यामध्ये फुटणं सोपं जायचं. तर असं उकळ तुम्ही बघितलंय का? सगळ्यांनी बघितले तुमच्याकडे आहे.
तुमच्याकडे नाही. बरं, तर हे उपकरण वापरलं नाही. आता आपण वापरतो का? नाही वापरतो. कशाचा वापर करतो बरं? कशाचा वापर करतो आपण? मिक्सरचा वापर करतो. मिक्सरचा वापर केल्यामुळं काय झालंय की आता आपलं श्रम कमी झाले. पहिल्यांदा बघा मी सुरुवातीला पाट्यावर मणक्यावर मसाला करायचे, पुरण पण काय करायचे पाटावर मणक्यावर वाटायचे, त्यामुळं खूप उशीर लागायचा. धान्य पण किती दळायला खूप उशीर लागतो. पण आता काय झालंय मिक्सरमध्ये आपण सगळा मसाला टाकला की 5 मिनिटामध्ये आपला मसाला हा तयार होतो. म्हणजे आपल्या वेळेची बचत होते, श्रमाची बचत होते आणि त्यामुळे आता आपण मिक्सरचा वापर करतो. पण पूर्वी काय केलं जायचं होतं? जात्यावर दळून जायचं किंवा पाट्यावर मोठ्यावर मसाला हे केला वाटला जायचा. आता पूर्वीच्या काळी मी मगाशी सांगितलं की धान्य गांडप करण्यासाठी आपण ह्या उपकरणाचा वापर करायचो आणि हे धान्य गांडप झाल्यानंतर काय केलं जायचं तर ते धान्य पाकडलं जायचं. म्हणजे धान्य पाकडण्यासाठी याचं सूप असायचं. पण हे सूप असायचं. तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाले. या सूपाचा वापर धान्य पाकडण्यासाठी केला जायचा. हळूहळू त्यामध्ये बदल केला. त्यामध्ये बदल झाला व्हायला सुरुवात झाली. आता यामध्ये कोणकोणते दाखवून तुम्हाला माहिती आहे तर आपण पहिल्यांदा बघूया. हे बघा दाखवूची भांडी मिळालेली आहे. लोखंडाचा माहिती आहे. लोखंडाचा वापर कशासाठी? तुमच्या घरामध्ये लोखंडापासून बनवलेली कोणकोणत्या वस्तू भांडी लोखंडापासून बनवलेलं. तुम्ही सगळ्यांनी भाकरी भाजतात बरोबर आहे ना? मी बघताय हा लोखंडापासून बनवलेला असतो. त्याच्यानंतर ही पत्र्याची आहे ही बादली आहे. त्याच्यानंतर आपण अन्न शिजवण्यासाठी काही काही वेळा बघा ते इंडक्शनच्या वस्तू वापरतो. आपल्या दारात खिडक्या ज्या आहेत त्या दारात खिडकी काय केलेले हे जे आहे ते कोणता धातू वापरलाय तर हा लोखंड आहे. खिडक्या बनवण्यासाठी लोखंडाचा वापर केलेला आहे. काही काही याच्यामध्ये पूर्वीच्या काळी पलंग बनवण्यासाठी किंवा खुर्च्या ह्या लोखंडाच्या खुर्च्या असायच्या. आता आपण आपल्या लाकडाच्या खुर्च्या वापरतो. पण पहिल्यांदा कशाच्या लोखंडाच्या खुर्च्या असायच्या. त्यानंतर तांबे अस्तित्वात आले. ते बघा हे तांब्याच्या काय आणलेली तपेली. ह्याचा वापर कशासाठी होतो? भात बनवण्यासाठी. बरं आणखी आमटी वगैरे बनवण्यासाठी. बरं पाणी तापवण्यासाठी पण त्याचा वापर करतो. हे गंगाळं ते आता पितळच आहे. याच्यामध्ये तांब्याचं पण गंगाळं असतं. आता ह्या गंगाळ्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर आंघोळीसाठी केला जातो. हे कोणाकोणाच्या घरात आहे बघा. काय म्हणतात काय म्हणतात काय आहे ना नाव काय आहे कुणालाच माहित नाही. आता पाणी तापवण्यासाठी उपयोग होतो सगळ्यांना माहिती पण त्याला बंब म्हणतात. पूर्वीच्या काळी काय केलं जायचं तर हे बंबमध्ये काय केलं जायचं पाणी टाकलं जायचं. त्यामध्ये लाकूड टाकलं जायचं आणि जाळ करून काय केलं जातं त्याच्यामध्ये पाणी तापवलं जायचं. म्हणजे बंबाचा उपयोग तुमच्या लक्षात आलेला असेल. आता बघा हळूहळू कोणकोणत्या प्रकारची भांडी गेली. त्याच्यानंतर काही बघा की कशाची भांडी आहे कोणता दाखवलाय का पितळ. ठीक आहे पितळाचा बिंब. त्याच्यानंतर हे काय त्याचा वापर कशासाठी होतो? आता बघा त्या भांडी आपल्याकडे दिसतात पण कमी प्रमाणामध्ये आहे. काय झाले हळूहळू वेगवेगळ्या प्रकारची भांडी आलेली आहे. काचेची भांडी दाखवलं होतं. काचेची भांडी आलेली काचेचा ग्लास आला असेल काचेचे धुणे आलेले आहेत. त्यामध्ये आपण बाऊल आलेले आहेत. त्यामध्ये आपण काय करू शकतो त्या बाऊलचा वापर
स्टेनलेस स्टीलची भांडी ही भांडी आपण जास्त प्रमाणात वापरतो कारण ही पितळाची भांडी घासायला जास्त त्रास होतो म्हणून ती सगळी लवकर खराब होतात पण ही काय हात फिरवला की काम करतात म्हणजे हा वापर झाले स्टेनलेस स्टीलची भांडी स्वयंपाकघरात यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या भांड्याच्यामध्ये काय झालेलं आहे विकास होत गेलेला आहे. त्याचप्रमाणे आता आपण जर बघितलं तर ह्या चुलीचा वापर पूर्वी कशासाठी केला जायचा तर अन्न शिजवण्यासाठी केला जायचा. ही अशी चूल असायची त्यामध्ये लाकूड टाकलं जायचं आणि जाळ केल्यानंतर त्याच्यावर भांडं ठेवलं की अन्न शिजवण्यासाठी भांडं ठेवलं जायचं भांड्यामध्ये अन्न शिजवलं जायचं. पण आता काय झालंय गॅसचा वापर केला जातो बघा हे बघा गॅसच्या चुलीमध्ये जाळ म्हणून कुंकू वापरली जायची. कुंकूच्या आधारे काय केलं जातं की जाळ जास्त मिळवण्यासाठी कुंकूचा वापर केला जातो. म्हणजे अशा प्रकारे बघा आपण कोणकोणते बघितलं तर बघा आता काय काय बघितलं कोणती भांडी असतील त्यामध्ये मातीची भांडी नंतर तांब्याची मी तर पुढं करते नंतर लाकूड नंतर दगड या पुढं इथलंही आपल्याला तुम्हाला तरी जायची नाही होती दगडाची भांडी त्याच्यानंतर कोणती भांडी असतील कोणाली धातूची भांडी यामध्ये कोणती भांडी बघितली आता त्यामध्ये आणखी एक आहे की आता चांदीची भांडी पण वापरली जातात. पण जे श्रीमंत लोक आहेत ते चांदीची भांडी वापरतात. देवासाठी आपण चांदीची भांडी वापरतो इतर कारणासाठी आपण फारशी चांदीची भांडी वापरतो. यामध्ये आपण लोखंड धातू कोणते बघितले लोखंडापासून बनवलेल्या वस्तू किंवा भांडी त्याच्यानंतर तांब्यापासून बनवलेली भांडी त्याच्यानंतर कशापासून भांडी बनवली आहे पितळापासून बनवलेली भांडी तुम्ही सगळ्यांनी बघितलं ती सगळे आपण बघितलेली आहे. आता मी तुम्हाला याच्यावर काही प्रश्न विचारले वाचून दाखवते मानवाला भांड्याची गरज का निर्माण झाली कोण सांगते हात वर करून उत्तर द्यायचं सांग पटकन जेवण बनवण्यासाठी जेवण बनवण्यासाठी अन्न साठवण्यासाठी पाणी पिण्यासाठी जेवणासाठी जेवणासाठी तुला काय सांगितलं शेती करू लागल्यास जीवन जगू लागल्यास त्याला अन्न शिजवणं आणि अन्न साठवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी भांड्याची आवश्यकता निर्माण झाली. पूर्वी मातीच्या भांड्याचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात का केला जात होता कोण सांगते मला अन्न गोळा करून घेऊन हो ना अन्न गोळा करून ठेवण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर केला जात होता पण का मातीचं जे माठ असतं त्यात पाणी पिलं जातं. बरं त्या काळी माती जास्त सहज उपलब्ध होणारी होती आणि मातीची भांडी खरेदी करणं जास्त मागायचं नव्हतं त्यामुळे मातीच्या भांड्याचा वापर जास्त प्रमाणात केला जात होता. आता पुढचा प्रश्न आहे प्रत्येकी 2 उदाहरणे सांगा मातीची भांडी सांगतो नाही तुझ्याकडे मातीची भांडी नाही मातीची भांडी सांगा पटकन 2 उदाहरण रांजण माठ लोखंडाची भांडी लोखंडाचं पातेलं लोखंडाचं पातेलं आपण कधी वापरलेलं नाही कढई वापरतो जास्त करून कढई वापरली जाते म्हणजे तवा कढई ही मातीची भांडी लोखंडाची
चांदीची भांडी, ताट, वाटी, चमचा. ताट, वाटी, चमचा. अगदी छान उत्तर दिली. आता मी तुम्हाला गृहपाठ देते. सगळ्या आता हे तुम्ही लिहिलेलं आहे ना की सगळे मातीची भांडी त्याची 5 उदाहरणं लिहून आणायची, लाकडाची भांडी त्याची 5 उदाहरणं लिहून आणायची. एक यादी तयार करा. लाकडाची भांडी, मातीची भांडी, दगडाची भांडी आणि ती मला उद्या आणून दाखवायचं आहे. थांबूया.